रागवू नको तू काही, पण श्यामलचा आहे ना घातपात झालेला नसनच आपल्यासाठी फायद्याचं आहे बघ. नाही ते ना तिच्या इम्याचे पैसे नाही मिळणार आपल्याला. काय म्हणलं होतं मी, का रागवू नको म्हणून. वाटलंच होतं मला की तू रागवणार आहे. अरे पण सुद्या तू आहे ना सगळी परिस्थिती डोळं उघडं ठेवून बघ, म्हणजे कळल तुला. घर पार लयाला गेलंय सुध्या. जमीन घाण पडलीये, घरात पैसा पुरना झालाय, आणि त्यात ज्या बापाचा आहे ना सगळा जीव त्या गोपाळवर आहे. आता आहे ना उद्या उठून हे सगळं घरदार जमीन त्याच्या नावावर केली तर काय करणार आहे आपण, सांग ना मला. एक लिओक आहे तुला, त्याचा विचार कोणी करायचा. म्हणून म्हणते सुद्या ना की भावनिक होऊन विचार करायची हे काही नाहीये. किती झालं काही झालं तरी नाही, मला म्हणायचं नाहीये. माझी ना आयुष्यात खूप स्वप्न आहेत, ती सगळी पूर्ण करायची आहेत मला. जगून आली नाही. तू यांच्यापासून लांब राहिली असतीस ना तर जगली असतीस. नक्की कोण आहे तो? जामकरचं कोणी शत्रू आहे का, की आर्याच्या नवऱ्याच्या साईडचं कोणी आहे, की मला अडकवण्यासाठी कोणी असं काय करतंय? नक्की कोण आहे तो? ही साखीची डेड बॉडी कुठे गायब झाली? माधुरला ज्यानं मारले, ज्यानं श्यामलला मारले, ज्यानं साखीची डेड बॉडी गायब केली तीच व्यक्ती या सगळ्याच्या पाठीमागे असू शकते. जामकर जसं म्हणतो तो आरोपी याच गावातला आहे, म्हणूनच त्याने पोलीस स्टेशन मध्ये पुरावे जाळण्यासाठी आग लावली असावी. पण हे सगळं माझ्या अवतीभोवतीच घडतंय, हे मला शोधून काढलं पाहिजे. या प्रकरणाच्या मुळाशी गेलं पाहिजे. कशाला घाबरताय? आता साहेब पण आलेत, तुम्हाला काहीच होणार नाही, तुम्ही घाबरू नका. आणि असं पण आता गावातली सगळी माणसं सावध झालेत, तुम्ही निश्चिंत राहा. चिमणे मला खरं सांग, तू का रडतेस? आर्या मॅडम नक्की काय झालंय? म्हणजे तुम्ही सांगितलंच नाही तर आम्हाला कळणार कसं, नाही का? खरंच काल हल्ला झाला ते आठवून तुम्हाला घाबरायला होतंय का?
नाही मग काय काळजी करू नकोस तू. जो कोणी आहे तो या गावातलाच आहे, त्याला कळलंय मी लवकरच त्याच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे तो तुझ्यावर हल्ला करून मला घाबरवायचा प्रयत्न करतोय. तो काही सुटणार नाही माझ्या हातून आता. सोडूच नका साहेब तुम्ही, अजिबात सोडू नका. उलट तुम्हाला काही मदत लागली तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही मदत करू. नाही तुमची मदत मला लागणारच आहे, पण त्याच्या आधी मी तुम्हाला चौकशीला बोलवलं, तुम्हाला त्रास दिला, तो विसरून तुम्ही माझ्या बहिणीला आसरा दिलात, त्याबद्दल तुमचे आभार. जामकर साहेब, आभार मानण्याची काहीच गरज नाहीये. अहो आमच्या देशमुखांच्या रक्तातच आहे लोकांना मदत करणं. हा फक्त आम्हाला ना सारखं पोलीस स्टेशन मध्ये बोलवून ना चौकशीसाठी त्रास देऊ नका. सुधाकर, तू वेळेवर पोहोचलास त्यामुळे माझी बहीण वाचली. ऋणी राहीन तुझा मी. अहो काय बोलताय साहेब, कर्तव्य आहे माझं. आणि तुम्हीच म्हणता ना, पोलीस हा 24 तास ड्युटीवर असतो. साहेब मी श्यामलला नाही वाचवू शकलो, पण आर्याताईंना वाचवलं ना, याचं समाधान आयुष्यभर राहिलं. साहेब इथून पुढे गावातल्या एकाचा पण जीव जाऊ द्यायचा नाही आपण. पोलीस आहे मी, वैयक्तिक रागातून काय करत नाही कधी मी. चौकशी लागली पुन्हा यावं लागेल. बोला बाय, चला बाय.